नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत महत्त्वपूर्ण अपडेट. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्यावे, कारण की मी या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरीविषयक प्रत्येक माहिती देणार आहे. पहा बातमी काय आहे. RRB रेल्वे NTPC भरती 2025. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्यांना सरकारी नोकरी पाहिजे आहे त्यांना ही खूप मोठी संधी आहे. तब्बल 30,307 जागांची ही RRB रेल्वे NTPC भरती 2025 निघालेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला पात्रता 12वी पास किंवा मग पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये अनेक प्रकारची पदे आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक पदाची अर्हता ही वेगवेगळी आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणती पदे आहेत, किती वयोमर्यादा आहे, पगार किती आहेत, अर्ज प्रक्रिया कशी करायची, अभ्यासक्रम काय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नेम ऑफ द पोस्ट, पदाचे नाव काय आहे, जे की ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच की पदवी झालेली आहे त्यांच्यासाठी हे 30,307 पदे नमूद केलेले आहेत. चला तर मग आता आपण बघूया कोणकोणती पदे आहेत. पहिलं पद चीफ कमर्शियल अँड तिकीट सुपरवायझर, यामध्ये एकूण 6,235 जागा निघालेल्या आहे. दुसरं पद स्टेशन मास्टर, त्यासाठी एकूण जागा 5,623 निघालेल्या आहे. तिसरं पद गुड्स ट्रेन मॅनेजर, 3,562 पद निघालेली आहेत. चौथं ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट्स कम टायपिस्ट, 7,520. तर या पदासाठी तुम्हाला टायपिंग येणं कंपल्सरी आहे. शेवटचं पद सिनियर क्लर्क अँड टायपिस्ट, 7,367 पद आहेत. यासाठी तुम्हाला टायपिंग येणं गरजेचं आहे. आता आपण 12वी पास विद्यार्थ्यांसाठी कोणत्या पोस्ट आहेत ते बघूया. पहिलं तर अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, दुसरं कमर्शियल कम टायपिस्ट, तिसरं ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि लास्ट ट्रेन क्लर्क. तर याच्या जागा किती आहेत ते अजून अपडेट केलेले नाही आहे. लवकरात लवकर RRB तर्फे ही माहिती देण्यात येणार आहे, तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता आपण बघूया या भरतीसाठी पगार म्हणजेच वेतन किती असणार आहे. पहिल्या पोस्टसाठी चीफ कमर्शियल अँड तिकीट सुपरवायझर, यासाठी 32,400 असा पगार आहे. पद क्रमांक दुसरं गुड्स ट्रेन अँड मॅनेजर, यासाठी 29,200 वेतन आहे. सिनियर क्लर्क अँड टायपिस्ट यासाठी 29,200 असा पगार आहे. ज्युनियर क्लर्क अकाउंट्स कम टायपिस्ट यासाठी 29,200 असे वेतन आहे. आणि लास्ट स्टेशन मास्टर यासाठी 32,400 असा पगार आहे. पण हे जे दोन पदे आहेत ना, सिनियर क्लर्क अँड टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क अकाउंट्स कम टायपिस्ट, यासाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्हाला ही नोकरी मिळू शकणार नाही. RRB ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे इथे आम्ही ती नमूद केलेली आहे. आणि हा अर्ज कसा भरायचा, म्हणजेच की ऑफलाईन का ऑनलाईन, तर RRB NTPC या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज भरू शकतात किंवा मग तुम्ही नेट कॅफेची मदत घेऊन अर्ज भरू शकतात. तर ही भरती झाल्यावर तुम्हाला हा जॉब संपूर्ण भारतात कुठेही लागू शकतो. असं नाही की तुम्ही ज्या राज्यात राहतात हा जॉब तुम्हाला तिथेच लागू शकतो, असं काहीही नाही आहे. तर आपण या अर्जाची लास्ट डेट काय आहे ते बघूया. RRB NTPC ग्रॅज्युएशन लेवल पोस्ट 29 सप्टेंबर 2025. तर हा अर्ज आपल्याला 29 सप्टेंबरच्या आत भरायचा आहे. आणि तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट लेवल म्हणजेच की ज्यांची 12वी पास आहे त्यांना हा अर्ज अजून लास्ट डेट काय आहे याचं नमूद केलेलं नाही आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणार आहेत हे RRB रेल्वे NTPC या अधिकृत वेबसाईटवर अवेलेबल करण्यात आलेले आहेत. तुम्ही तिकडनं ते कन्फर्म करू शकतात. तसंच की ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच की 12th पास त्यांना टायपिंगची स्किल रिक्वायर्ड असणे, म्हणजेच टायपिंग येणे आणि त्याचं सर्टिफिकेट असणे हे गरजेचं आहे. तर या भरतीसाठी तुम्हाला वयाची अट म्हणजेच की एज लिमिट असणे गरजेचं आहे. एज लिमिट वयाची अट SC ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट. द एज लिमिट ऑफ RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल पोस्ट 18 इयर्स टू 36 इयर्स. तर यामध्ये तुम्हाला 18 वर्ष ते 36 वर्ष ज्यांचं वय आहे तेच फॉर्म भरू शकतात. एज लिमिट फॉर द अंडर ग्रॅज्युएट लेवल पोस्ट 18 इयर्स टू 33 इयर्स. तर जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच 12वी पासचे फॉर्म भरणार आहेत त्यांना वयाची अट 18 वर्ष ते 33 वर्ष एवढी आहे. आणि जे OBC कॅटेगरीमध्ये येतात त्यांना एज रिलॅक्सेशन
3 वर्षाचं आणि SC/ST यांना 5 वर्षाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांना पडलेला प्रश्न की फी किती असणार आहे. तर जनरल, EWS आणि OBC कॅटेगरी या विद्यार्थ्यांसाठी फी 500 रुपये इतकी आहे. तसेच SC/ST, ESM, EBC, PWD आणि फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजेच की महिला यांच्यासाठी 250 रुपये इतकी फीस आहे. आता आपण बघूया ह्या भरतीसाठी सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे. पहिले तर तुमची CBT रिटन एक्झाम म्हणजेच की कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. दुसऱ्या भागमध्ये स्किल टेस्ट ॲज पर पोस्ट रिक्वायरमेंट त्या भरती पद्धतीनुसार होईल. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर मग मेडिकल एक्झाम होईल आणि मग तुमचा रिझल्ट मेरिटनुसार लागेल. तुम्हाला अशाच प्रकारच्या सरकारी नोकरीविषयक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.